बघा, एका शाळेत गणितात 65% मुले पास झाली व इंग्रजीत 75% मुले पास झाली. दोन्ही विषयात पास झालेली मुलं 50% आहेत व दोन्ही विषयात नापास झालेल्या मुलांची संख्या 40 आहे. तर शाळेतील एकूण मुलं किती? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, इथं पास लिहा, इथं अशी रेष नापास लिहा, इथं विषयांची नावं म्हणजे विषय. गणित काय म्हणते बघा, शाळेत गणितात 65% मुले पास झाली. इथं गणित मांडा, विषयाचं नाव. पास झालेली मुलं 65%, तर नापास किती हा प्रश्न मनाशी जेव्हा कराल तेव्हा त्याचं उत्तर असं की 35% मुलं गणितात नापास झाली. सर ठीक आहे, पुढं गणित म्हणते की इंग्रजीत 75% मुलं पास झाली. विषय इंग्रजी, 75% मुलं इंग्रजीत पास झाली. नापास किती हा प्रश्न तेव्हा त्याचं उत्तर 25% इंग्रजीत नापास. लक्ष द्या, दोन्ही विषयात पास झालेली मुलं 50%. आता पासची ही टक्केवारी, या टक्केवारीची बेरीज 5 आणि 5 10 0, झाला 1, 8 आणि 6 14, 140%. म्हणजे हे 140% कसे? तर 65% गणितात पास, 75% इंग्रजीत पास. ओके, आता दोन्ही विषयात पास झालेली मुलं 50%. दोन्हीमध्ये, इथं दोन्ही हा शब्द पास झालेली किंवा दोन्ही विषयामध्ये पास झालेली मुलं 50%, म्हणून इथं 50% वजा करू. 140 मधून 50% वजा करा. 0, 14तून 5 गेले, 9 राहिले. म्हणजे 90% मुलं. हे 90% उत्तर काय? हे सुद्धा पास उत्तर आहे. म्हणजे वर्गातील एकूण पास, वर्गातील एकूण पास मुले, एकूण पास मुलांची, वर्गातील एकूण पास मुलांची टक्केवारी आपल्याला प्राप्त झाली या वजाबाकीतून. वर्गामध्ये एकूण पास होणाऱ्या मुलांची टक्केवारी लेकरांनो 90%. प्रश्न मनाशी नापास झालेल्या मुलांची टक्केवारी किती सर? त्यासाठी 100% वजा 90% वजाबाकी 10%. नापास झालेली मुलं, नापास मुलांची पर्सेंटेज किंवा टक्केवारी किती हो? 10%. आता उत्तराकडे जाऊ, लक्ष द्या. शाळेतील एकूण मुले किती? आता 10% मुलं वर्गामध्ये असे आहेत की जे नापास झाले, आणि नापास झालेल्या मुलांची संख्या गणित म्हणते 40. म्हणून इथं अगदी सोप्या पद्धतीनं टक्के आणि संख्या किंवा मुले, हे 10% नापास झालेले म्हणजेच हे 40 मुलं. लक्ष द्या, वर्गातील किंवा शाळेतील एकूण मुले किती? 10% म्हणजे 40, तर 100% म्हणजे किती असा प्रश्न त्रिराशिक पद्धतीनं फक्त तिरपा गुणाकार करायचा. 100चा लेकरांनो 40 सोबत छेदस्थानी 10 प्रश्न समोर मांडला तरी चालते. 10 100 सर, 10 गुणिला 40 बराबर हा प्रश्न, आणि हा गुणाकार 400. प्रश्नाचं उत्तर मिळालं. शाळेतील एकूण मुले किती सर? 400 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.